नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. कल्पना करा, एक असा महिना जो वेळेच्या गणितात बसत नाही. एक असा काळ जो ना पूर्णपणे सूर्याचा आहे ना चंद्राचा, आणि म्हणूनच त्याला संपूर्ण सृष्टीनं नाकारलं. हा महिना दरवर्षी येत नाही, तो अचानक येतो शांतपणे आणि प्रत्येक 3 वर्षांनी वेळेचं संतुलन बदलून टाकतो. हजारो वर्षापूर्वी जेव्हा ऋषीमुनी आकाशाचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना एक रहस्य समजलं. सूर्य आणि चंद्र एकाच गतीनं चालत नव्हते. सूर्याचं एक वर्ष 365 दिवसाचं आणि चंद्राचं वर्ष फक्त 354 दिवसाचं. म्हणजे दरवर्षी 11 दिवसाचं अंतर. पहिल्या दिवशी 11 दिवस, दुसऱ्या वर्षी 22 दिवस, तिसऱ्या वर्षी 33 दिवस. आणि तेव्हाच वेळेच्या प्रवाहात निर्माण झाला एक अतिरिक्त महिना. एक समस्या आता सुरू झाली. या महिन्याचं स्थान कोणतं, तो कोणाचा, कोठे ठेवायचं त्याला कोणीच उत्तर देऊ शकत नव्हतं. देवांची सभा भरली. सर्व 12 महिने उपस्थित होते. चैत्र, वैशाख, श्रावण, कार्तिक सगळे. तेव्हा त्या अतिरिक्त महिन्यानं विनंती केली, मलाही स्थान द्या, मलाही स्वीकारा. पण कोणीहीच पुढे आलं नाही. एका महिन्यानं म्हटलं, तू अपूर्ण आहेस. दुसऱ्यानं म्हटलं, तुझं अस्तित्वच नाही. आणखी एक म्हणाला, तुझ्यामुळं गणित बिघडतं. आणि त्या महिन्याला संपूर्ण सृष्टीनं नाकारलं. तो महिना दुःखी झाला, एकटा पडला. ना त्याचं नाव, ना त्याचा सन्मान, ना त्याला स्थान. तो फक्त एक विसरलेला काळ बनला. तो देवाकडे गेला, पण कोणी ऐकलं नाही. तो ऋषीकडे गेला, पण उत्तर मिळालं नाही. शेवटी तो वैकुंठाच्या दिशेने निघाला. वैकुंठात भगवान विष्णू शांतपणे विराजमान होते आणि तो दुःखी महिना त्याच्या चरणामध्ये पडला. प्रभू, सगळ्यांनी मला नाकारलं, माझं कोण आहे? तेव्हा भगवान विष्णू उठले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होतं. आणि त्यांनी सांगितलं, आजपासून तू एकटा नाहीस, आजपासून तू माझा आहेस. माझं नाव पुरुषोत्तम आहे आणि आजपासून तुझं नाव असेल पुरुषोत्तम मास. त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशानं उजळलं. देवता थक्क झाल्या, ऋषी नतमस्तक झाले, कारण जो महिना नाकारला गेला होता तो आता स्वतः श्री विष्णूचा झाला होता. भगवान विष्णूनं पुढे सांगितलं, या महिन्यात जो भक्ती करेल, जो दान करेल, जो नामस्मरण करेल, त्याला अनेक जन्माचं पुण्य मिळेल. म्हणून आजही अधिक मास आला की लोक जप करतात, दान करतात, व्रत करतात, भगवंताचं स्मरण करतात. कारण हा काळ फक्त वेळ नाही, ही आहे आत्म्याला शुद्ध करण्याची संधी. एक असा महिना जो कॅलेंडरमध्ये बसत नाही, पण जो थेट भगवान विष्णूच्या हृदयात स्थान मिळवतो. हा आहे अधिक मास, पुरुषोत्तम मास. जय श्री विष्णू. सृष्टीच्या सुरुवातीपासूनच मानवाला एक प्रश्न सतावत होता, वेळ म्हणजे नक्की काय? दिवस, रात्र, ऋतू, वर्ष हे सगळं कोण ठरवतं? आणि त्याच उत्तरासाठी ऋषींनी आकाशाकडं पाहायला सुरुवात केली. त्यांनी पाहिलं, सूर्य रोज उगवतो, मावळतो, ऋतू बदलतो, पावसाळा येतो, हिवाळा जातो, सूर्य स्थिर होतो, शिस्तबद्ध होतो. पण चंद्र तो वेगळाच होता, कधी पूर्ण, कधी अर्धा, कधी गायब. तो सतत बदलत होता. ऋषींनी गणना सुरू केली. सूर्याचं एक वर्ष 365 दिवसाचं, पण चंद्राचं वर्ष फक्त 354 दिवसाचं. म्हणजेच दरवर्षी 11 दिवसाचा फरक. पहिल्या वर्षी 11 दिवस, दुसऱ्या वर्षी 22 दिवस, तिसऱ्या वर्षी 33 दिवस. आणि हे अंतर सतत वाढत होतं. हळूहळू ऋतूचं संतुलन बिघडायला लागलं. वसंत ऋतू हिवाळ्यात जाणवू लागला, पावसाळा वेगळ्याच काळात येऊ लागला. निसर्गाचं गणित कोसळत होतं. शेतकरी गोंधळले, यज्ञाचे दिवस चुकू लागले, सण चुकीच्या ऋतूत येऊ लागले. लोकांना समजेनासं झालं योग्य वेळ कोणती. तेव्हा महर्षी वशिष्ठ, महर्षी अत्री, महर्षी भृगू, सर्व महान ऋषी एकत्र आले. एक विशाल सभा भरली. मध्यभागी अग्नी प्रज्वलित होता आणि सभोवती बसले होते महान ज्योतिषी, गणितज्ञ, ऋषी. सूर्य पुढे जात आहे आणि चंद्र मागे पडत आहे. जर हे असंच सुरू राहिलं तर काळाचं संतुलन पूर्णपणे नष्ट होईल. सभेत शांतता पसरली, कारण हा प्रश्न फक्त गणिताचा नव्हता, हा प्रश्न होता संपूर्ण सृष्टीच्या संतुलनाचा. रात्रभर ऋषी आकाशात पाहत बसले. ताऱ्यांची दिशा, ग्रहांची गती, चंद्राची चाल सगळं नोंदवलं जात होतं. शेवटी एक निकष समोर आला. प्रत्येक काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडावा लागेल, जो सूर्य आणि चंद्रातील अंतर भरून काढेल. तो महिना ना सूर्याचा होता ना चंद्राचा, तो फक्त संतुलनासाठी निर्माण झाला होता. पण समस्या आता सुरू झाली. त्या महिन्याला स्थान कोण देणार? त्याचं नाव काय? त्याचे स्वामी कोण?
कारण तो इतर महिन्यांसारखा नव्हता. काळ पुढे सरकत गेला आणि तो अतिरिक्त महिना वेळेच्या प्रवाहात भटकू लागला. ना सण, ना उत्सव, ना ओळख. तो फक्त एक विसरलेला काळ बनला. लोक त्याला अशुभ समजू लागले. कोणी त्यात शुभकार्य करत नव्हतं, कोणी त्याचं स्वागत करत नव्हतं. तो महिना संपूर्ण सृष्टीत एकटा पडला. पण त्या महिन्याच्या नशिबात एक दिव्य परिवर्तन लिहिलं होतं. कारण लवकरच त्याची भेट होणार होती स्वतः भगवान विष्णूशी. आणि तेथून सुरू होणार होती एक अशी कथा जिथे त्या नाकारलेल्या महिन्याला संपूर्ण सृष्टीतील पवित्र काळ म्हणून बनवलं. पुरुषोत्तम मास. वेळेच्या प्रवाहात जन्म झाला एका अतिरिक्त महिन्याचा. पण ना त्याचं नाव होतं, ना त्याची ओळख. तो फक्त एक रिकामी जागा होता. बाकी सर्व महिने अभिमानाने जगत होते. चैत्र, वैशाख, श्रावण, कार्तिक प्रत्येकाचा स्वतःचा उत्सव होता, स्वतःचं महत्त्व होतं. पण हा महिना त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो महिना सतत एकच प्रश्न विचारत होता, माझं स्थान कुठे आहे, मी कोणाचा आहे, माझा स्वीकार कोण करणार. शेवटी देवलोकात एक भव्य सभा बोलवली गेली. देव, ऋषी, ग्रह आणि सर्व 12 महिने सगळे उपस्थित होते. सभेच्या मध्यभागी तो अतिरिक्त महिना उभा होता. डोळ्यात वेदना, मनात भीती. त्याला फक्त एक स्थान हवं होतं. देवराज इंद्र उठले आणि म्हणाले, या महिन्याचं स्थान कोण स्वीकारेल. चैत्र शांत बसला. वैशाखानं नजर वळवली. श्रावण मागे सरकला. कार्तिक गप्प राहिला. कोणीच पुढं आलं नाही. तेव्हा त्या महिन्याने थरथरत्या आवाजात विचारलं, मी इतका वाईट आहे का. माझ्यात अशी कोणती कमी आहे. एक महिना म्हणाला, तू नियमात बसत नाही. दुसरा म्हणाला, तुझ्यामुळं गणित बिघडतं. तिसरा म्हणाला, तू अपूर्ण आहेस. आणि प्रत्येक शब्दाने तो महिना तुटत गेला. तो महिना देवाकडे वळला, किमान तुम्ही तरी मला स्वीकारा. पण देवराज इंद्र म्हणाले, देवलोकांचे नियम निश्चित आहेत. ज्या स्थान नाही त्याला स्वीकारता येत नाही. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातील आशा संपली. संपूर्ण सृष्टीसमोर तो नाकारला गेला होता. सभा संपली. देव निघून गेले. महिने आपल्या मार्गाने गेले. पण तो महिना तेथेच उभा राहिला, एकटा, शांत, तुटलेला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, मी कोणाचाच नाही. तो देवलोकाकडून बाहेर पडला आणि ब्रह्मांडातच भटकू लागला. ना त्याचं घर, ना त्याचा सण, ना त्याच्यासाठी प्रार्थना. तो फक्त एक विसरलेला काळ बनला. तो पृथ्वीवर आला. लोकांनी त्याला अशुभ म्हटलं. तो ऋषीकडे गेला, पण कोणी उत्तर दिलं नाही. तो ग्रहांकडे गेला, पण सगळ्यांनी पाठ फिरवली. संपूर्ण सृष्टीत तो एकटाच होता. रात्र झाली. तो आकाशाकडे पाहत बसला. ताऱ्यांच्या प्रकाशात त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी का जन्मलो, जर कोणालाच माझी गरज नसेल तर. तेव्हा एक ऋषी त्याच्याजवळ आले. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, डोळ्यात करुणा होती. ऋषी म्हणाले, संपूर्ण सृष्टीनं तुला नाकारलं असेल, पण अजून एक दार बाकी आहे. महिन्यानं विचारलं, कोणते दार. ऋषी हसले आणि म्हणाले, वैकुंठ, भगवान विष्णूचं धाम. त्या शब्दाने त्याच्या मनात पुन्हा आशा जागी झाली. पहिल्यांदाच त्याला वाटलं, कदाचित कोणीतरी मला स्वीकारेल. तो लगेच निघाला, अंधारातून, ताऱ्यांमधून, अनंत ब्रह्मांड पार करत वैकुंठाच्या दिशेने. आणि त्याला माहिती नव्हतं की पुढच्या क्षणी त्याचं संपूर्ण नशीब बदलणार होतं. कारण जो महिना सगळ्यांनी नाकारला होता, तो लवकरच भगवान विष्णूचा सर्वात प्रिय महिना बनणार होता. पुरुषोत्तम मास. संपूर्ण सृष्टीनं ज्याला नाकारलं, तो महिना आता एका शेवटची आशा घेऊन चालला होता वैकुंठाच्या दिशेने. तो थकला होता, तुटला होता. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. जर भगवान विष्णूंनीही मला नाकारलं तर माझं अस्तित्वच कधीच स्वीकारलं जाणार नाही का. पण तरीही तो पुढे चालत राहिला, कारण आशेचा शेवटचा किरण फक्त वैकुंठात उरला होता. अचानक अंधारात एक तेज चमकलं. तेज इतकं दिव्य होतं की संपूर्ण ब्रह्मांड उजळून गेलं. वैकुंठाचे दरवाजे समोर उभे होते. सुवर्ण महाल, शांत संगीत, विष्णू मंत्राचा नाद आणि मध्यभागी शेषनागावर विराजमान होते भगवान विष्णू. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, डोळ्यात करुणा होती आणि त्यांच्या तेजाने संपूर्ण सृष्टी प्रकाशित झाली होती. तो अतिरिक्त महिना थरथरत पुढे गेला आणि भगवान विष्णूच्या चरणामध्ये कोसळला. प्रभू, मी थकलो आहे. सगळ्यांनी मला नाकारलं. देवाने मला स्वीकारलं नाही. महिन्यांनी मला दूर केलं. माझं नाव नाही, माझं स्थान नाही. मी कोणाचा आहे प्रभू. संपूर्ण वैकुंठ शांत झालं. देवता स्तब्ध झाल्या, कारण त्या महिन्याच्या शब्दामध्ये खूप वेदना होती. भगवान विष्णूंनी त्या शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त करुणा होती. ते हळूच म्हणाले, ज्याला जग नाकारतं त्यालाच मी स्वीकारतो. त्या शब्दाने संपूर्ण प्रमाणात प्रकाश पसरला. देव आश्चर्यचकित झाले. ऋषी नतमस्तक झाले. भगवान विष्णू पुढे म्हणाले, आजपासून तू एकटा नाहीस. आजपासून तू माझा आहेस. माझं नाव पुरुषोत्तम आहे आणि आजपासून तुझं नाव असेल पुरुषोत्तम मास.
आणि त्या क्षणी त्या दुःखी महिन्याचं रूप बदलायला लागलं. अंधार प्रकाशात बदलला, वेदना शांततेत बदलली, कारण आता तो स्वतः श्री विष्णूचा महिना झाला होता. देवसभा पुन्हा भरली, सर्व देव उपस्थित होते आणि भगवान विष्णूंनी घोषणा केली, हा महिना आता सर्वात पवित्र असेल. जो या महिन्यात भक्ती करेल त्याला अनेक जन्माचं पुण्य मिळेल. जो जप करेल, जो दान करेल, जो उपवास करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. भगवान विष्णूंनी पुढे सांगितलं, ज्याच्याकडे कोणी नसतं त्याच्यासोबत मी असतो आणि म्हणूनच हा महिना माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा असेल. त्या दिवसापासून अधिक मास फक्त अतिरिक्त महिना राहिला नाही, तो भक्तीचा महापर्व बनला. पृथ्वीवर लोकांनी जप सुरू केला, मंदिरांमध्ये दीप जळू लागले, विष्णू नामाचा नाद घुमू लागला, कारण लोकांना समजलं होतं हा काळ साधा नाही, हा काळ स्वतः भगवान विष्णूचा आहे. त्या दिवसापासून देवाने त्याला आदर दिला, ऋषींनी त्याचं महत्त्व सांगितलं, भक्तांनी त्याला पवित्र मानलं आणि संपूर्ण सृष्टीत तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. तो महिना जो कधी एकटा होता आज करोडो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र बनला. ही होती भगवान विष्णूच्या करुणेची शक्ती. कारण भगवान विष्णू फक्त देव नाही, ते त्याच्यासाठी आशा आहेत ज्यांना जग नाकारलं. म्हणूनच पुरुषोत्तम मासात केलेली भक्ती, केलेलं दान, घेतलेलं नाम अनेक पटीनं फल देतं. कारण हा महिना स्वतः श्री विष्णूचा आहे. पुरुषोत्तम मास फक्त एक महिना नाही, तो आत्म्याला जागं करण्याचा काळ आहे. भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं आणि म्हणूनच या काळात केलेली प्रत्येक भक्ती अनेक पटीनं वाटते. एक छोटासा जप, एक छोटेसं दान, एक सत्य विचार सुद्धा भगवानापर्यंत पोचतो. सर्वात आधी या महिन्यात महत्त्व दिलं जातं नामस्मरणाला. कारण मनुष्याचं मन सतत भटकत असतं, कधी भीतीमध्ये, कधी रागात, कधी मोहात, पण भगवानाचं नाव मनाला शांत करतं. या महिन्यात अनेक भक्त जप करतात, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीकृष्ण शरणम मम, ओम विष्णवे नमः, आणि प्रत्येक मंत्रासोबत मन हळूहळू शुद्ध होत जातं. असं म्हणतात पुरुषोत्तम मासात भगवान विष्णू स्वतः भक्तांचं नामस्मरण ऐकतात. म्हणूनच या काळातील जप विशेष फलदायी मानला जातो. फक्त जपच नाही, या महिन्यात वाचनालाही विशेष महत्त्व आहे. भगवद्गीता, विष्णू पुराण, श्रीमद भागवत, रामरक्षा हे ग्रंथ मनाला दिशा देतात. कारण ज्ञानाशिवाय भक्ती अपूर्ण असते आणि भक्तीशिवाय ज्ञान कोरडं असतं. या महिन्यात दीपदानालाही खूप महत्त्व दिलं जातं. एक छोटासा दिवा अंधार दूर करतो, तसंच भक्तीचा प्रकाश मनातील अंधार दूर करतो. असं मानलं जातं की पुरुषोत्तम मासात लावलेला प्रत्येक दीप भक्तांच्या जीवनात आशेचा प्रकाश आणतो. आणि मग येतं दान. भगवान विष्णूने सांगितलं आहे, जे तुमच्याकडे आहे त्यातून थोडं दुसऱ्याला द्या. अन्नदान, वस्त्रदान, गौदान, जलदान या महिन्यात केलं गेलेलं दान विशेष पुण्य देतं. एका भुकेलेला अन्न, एका गरिबाला कपडे, एका तहानलेल्या व्यक्तीला पाणी हे फक्त दान नसतं, ही खरी भक्ती असते. कारण भगवानाला सोने चांदी नको असतात, त्यांना हवं असतं शुद्ध मन. पुरुषोत्तम मासात ध्यानालाही खूप महत्त्व आहे. आजच्या जगात मन सतत धावत असतं, मोबाईल, तणाव, भीती, स्पर्धा, मनाला शांत राहायला वेळच मिळत नाही. पण या महिन्यात काही क्षण शांत बसणं, भगवानाचं स्मरण करणं हे आत्म्याला नवीन शक्ती देतं. या काळात काही नियमही पाळले जातात. सत्य बोलणं, राग टाळणं, वाईट विचारापासून दूर राहणं, सात्विक अन्न खाणं. कारण शरीर शुद्ध असेल तर मनही शुद्ध होतं. खरी भक्ती फक्त मंदिरात नसते, ती आपल्या वागण्यात दिसते. जर एखादा व्यक्ती राग कमी करतो, दुसऱ्यांना मदत करतो, आईवडिलांचा आदर करतो, तर ती ही पुरुषोत्तम मासातील भक्तीच मानली जाते. भगवान विष्णूंना सांगितलं आहे, मला मोठे यज्ञ नकोत, मला फक्त प्रेमानं घेतलेलं नाव हवं आहे. म्हणूनच या महिन्यात करोडो लोक मनापासून प्रार्थना करतात, प्रभू आमच्या जीवनात प्रकाश आणा. आणि असं मानलं जातं की पुरुषोत्तम मासात केलेली प्रार्थना भगवान लवकर ऐकतात. कारण हा काळ स्वतः त्याच्या करुणेचा आहे. हा महिना आपल्याला शिकवतो, जगात कितीही अंधार असला तरी भक्तीचा एक दिवा सगळं बदलू शकतो. एक जप, एक दान, एक सत्य विचार आणि एक प्रार्थना मनुष्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. म्हणूनच पुरुषोत्तम मास म्हणजे फक्त कॅलेंडरमधला अतिरिक्त काळ नाही, तो आत्म्याला भगवानाशी जोडणारा पूल आहे. या काळात केलेली भक्ती अनेक पटीनं वाढते. कारण हा महिना स्वतः श्री विष्णूचा आहे. पुरुषोत्तम मास. जय श्री विष्णू. वेळ सतत पुढे जात असते, दिवस बदलतात, वर्ष बदलतात, ऋतू बदलतात, पण काही क्षण असे असतात जे फक्त वेळ नसतात. पुरुषोत्तम मास असाच एक काळ आहे जो आपल्याला थांबायला शिकवतो, स्वतःकडे पाहायला शिकवतो आणि भावनांना भगवानाला आठवायला शिकवतो.
आजच्या काळात माणूस सतत धावत आहे. पैसा, यश, स्पर्धा, स्वप्न. पण या धावपळीत तो स्वतःलाच हरवून बसतो. मनात तणाव वाढवतो, नाती दूर जातात, शांतता हरवते आणि माणूस बाहेरून हसत असला तरी आतून तुटलेला असतो. तेव्हाच पुरुषोत्तम मास आपल्याला आठवण करून देतो, थांब, एक क्षण स्वतःसाठी जग, एक क्षण भगवानांसाठी राख. कारण भगवानाला तुमचं वैभव नको असतं, त्याला तुमचं मन हवं असतं. एक प्रामाणिक प्रार्थना, एक सत्य अश्रू, एक प्रेमानं घेतलेलं नाव हेच त्याच्यापर्यंत पोचतं. कोणी मंदिरात जप करतं, कोणी शांत बसून ध्यान करतं, कोणी गरिबाला अन्न देतं, कोणी आईवडिलांची सेवा करतं. आणि हाच खरा पुरुषोत्तम मास आहे. भगवान विष्णूने ज्याला जगानं नाकारलं त्याला स्वतःचं नाव दिलं. यातून एक मोठा संदेश मिळतो. जग तुम्हाला नाकारू शकतो, लोक तुमची किंमत समजू शकत नाही, कधीकधी आपण स्वतःलाही कमी समजू शकतो, पण भगवान कोणालाच नाकारत नाही. जसा तो अतिरिक्त महिना एकटा पडला होता तसंच कधीकधी आपणही आयुष्यात एकटे पडतो, पण त्या अंधारानंतरही भगवानांची करुणा आपल्याला शोधत असते. पुरुषोत्तम मास म्हणजे आशेचा काळ, क्षमतेचा काळ, भक्तीचा काळ, आत्म्याला पुन्हा जागा करण्याचा काळ. या महिन्यात जर तुम्ही फक्त एक चांगलं काम केलं, एखाद्या व्यक्तीला मदत केली, मनापासून भगवानाचं नाव घेतलं तर त्या छोट्या कृतीचंही मोठं पुण्य मिळतं. कारण भगवान कृतीपेक्षा भावना पाहतात. मन शुद्ध असेल तर छोटी भक्तीही महान बनते. कदाचित म्हणूनच हा महिना दरवर्षी येत नाही, कारण हा साधा काळ नाही, ही आहे देवाने दिलेली विशेष संधी मन शांत करण्याची, संधी चुका सुधारण्याची, संधी भगवानाशी पुन्हा जोडण्याची आणि स्वतःला पुन्हा शोधण्याची. म्हणूनच जेव्हा अधिक मास येईल तेव्हा फक्त कॅलेंडरकडे पाहू नका, एक क्षण स्वतःकडेच्या आत्म्याकडेही पहा. कदाचित भगवान तुमच्याशी काही बोलू इच्छित असतील, कदाचित हीच वेळ असेल तुमच्या आयुष्यात प्रकाश येण्याची. कारण पुरुषोत्तम मास फक्त वेळ नाही, ही देवाने दिलेली एक संधी आहे. भक्ती करण्याची संधी, स्वतःला बदलण्याची संधी, भगवानांच्या जवळ जाण्याची संधी. हा महिना फक्त वेळ नाही, ही देवाची दिलेली संधी आहे. जय श्री विष्णू, जय पुरुषोत्तम मास. जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, कमेंटमध्ये आपले राय लिहा आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्तिकथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.